बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा। आपल्या देशात संघराज्य पद्धत आहे, मात्र देशात वन नेशन वन इलेक्शन आणून अमेरिकेसारखी राष्ट्राध्यक्ष पद्धत आणणं हा भाजपचा डाव आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी घालून दिलेली लोकशाही चौकट समूळ नष्ट करण्याचं पहिलं पाऊल आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली आहे। काल केंद्रीय मंत्रिमंडळानं वन नेशन वन इलेक्शन या निवडणूक प्रक्रियेला मंजुरी दिली। याबाबत माध्यमांनी प्रश्न विचारला असता त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे। याबाबत सविस्तर बोलताना ते म्हणाले, घटना बदलण्याचा जो प्रकार ज्याच्यामुळे भारतीय जनता पक्षाला मोठा फटका बसला, तोच प्रकार त्याच मार्गाने आता पुन्हा भारतीय जनता पक्ष चाललाय। वन नेशन वन इलेक्शन म्हणजे राष्ट्राध्यक्ष पद्धतीचं पहिलं पाऊल आहे असं माझं मत आहे। आणि राष्ट्राध्यक्ष पद्धत करून ही पंतप्रधान आणि डेमोक्रॅटिक सेटअप जो देशात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलेला आहे, तो डेमोक्रॅटिक सेटअप हा कसा समूळ मोडून काढायचा याचं हे पहिलं पाऊल आहे। आता वेगवेगळ्या राज्यांच्या मुदती वेगळ्या पद्धतीनं संपतात, त्यावेळी त्या राज्याच्या निवडणुका होतात। यांना टोजवर राहावं लागतं केंद्र सरकारला, म्हणून त्यांना ह्या सगळ्या राज्यांच्या निवडणुका ह्या आज अडचणीच्या वाटतात। म्हणून त्यांच्या डोक्यात ही वन नेशन वन इलेक्शन हे आहे। ज्या भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्रामध्ये नगरपालिका, महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका टाळलेल्या आहेत, ते वन नेशन वन इलेक्शनची भाषा बोलतात, हेच मुळात आश्चर्यकारक आहे। कोलकात्यातील प्रशिक्षणार्थी डॉक्टरच्या बलात्कार हत्येप्रकरणी आंदोलन करणाऱ्या कनिष्ठ डॉक्टर आणि बंगाल सरकार यांच्यात बुधवारी चर्चेची दुसरी फेरी झाली। डॉक्टरांनी त्यांच्या मागण्यांबाबत बंगालचे मुख्य सचिव मनोज पंत यांच्याशी 2.5 तास बैठक घेतली, पण त्याचा काही परिणाम झाला नाही। सरकारशी झालेल्या चर्चेवर आपण असमाधानी असून आपला संप सुरूच ठेवणार असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं। या बैठकीत राज्य सरकारला बैठकीचं लेखी इतिवृत्त मागितलं होतं, ते देण्यास सरकारनं नकार दिल्याचा आरोप डॉक्टरांनी केलाय। दरम्यान सीबीआयनं गुरुवारी कलकत्ता मेडिकल कॉलेजचे अधीक्षक अंजन अधिकारी यांची चौकशी केली। त्यांना टीएमसीचे आमदार आणि पश्चिम बंगाल मेडिकल काउन्सिलचे अध्यक्ष सुदीप्त रॉय यांची माहिती देण्यासाठी बोलवण्यात आलं होतं। दुसरीकडे टीएमसीचे राज्यसभा खासदार जवाहर सरकार यांनी आरजीकर कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये झालेल्या बलात्कार हत्येच्या घटनेच्या निषेधार्थ संसद सदस्यत्वाचा राजीनामा दिलाय। यापूर्वी 16 सप्टेंबर रोजी ज्युनियर डॉक्टर आणि ममता यांच्यात बैठक झाली होती। यामध्ये ममता यांनी डॉक्टरांच्या 5 पैकी 3 मागण्या मान्य केल्या होत्या। त्यांनी मंगळवारी पोलीस आयुक्त विनीत गोयल यांना पदावरून हटवलं होतं। त्यांच्या जागी मनोज वर्मा यांना आयुक्त करण्यात आलं। मात्र राज्याचे आरोग्य सचिव NS निगम यांना हटवण्याच्या मागणीवर डॉक्टर ठाम आहेत। रुग्णालयातील धमकीची संस्कृती संपवण्याचीही त्यांची मागणी आहे। डॉक्टरांनी मनोज पंत यांना ईमेल पाठवून या मागण्यांवर चर्चा करण्यासाठी पुन्हा बैठक घेण्याची मागणी केली होती। मनोज जरांगे प्रत्येक आंदोलनावेळी वेगळी मागणी करतात। 96 कोळींची भाषा वापरायची आणि सोबत स्वतःला मागासही म्हणायचं। त्यांनी बिग बॉसमध्ये जाण्याची गरज आहे, त्यांची त्याहून जास्त लायकी नाही, अशी तिखट टीका ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी गुरुवारी मराठा आरक्षणासाठी आंतरवाली सराटीत उपोषणाला बसलेल्या जरांगेंवर निशाणा साधताना केली। जरांगे नामक व्यक्तीच्या सांगण्यानुसार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री GR काढतो, याची आम्हाला लाज वाटते। मुख्यमंत्र्यांना कायदा तरी कळतो का, असा टोलाही त्यांनी यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना हाणला। मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी 17 सप्टेंबरपासून जालन्याच्या अंतरवाली सराटीत उपोषण सुरू केलंय। त्यांनी मराठा समाजाला ओबीसीतून कुणबी आरक्षण देण्याची मागणी केली आहे। त्याला ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि इतर नेत्यांनी कडाडून विरोध केलाय। हाके यांनी गुरुवारी या प्रकरणी जरांगेंवर हल्ला चढवत त्यांना बिग बॉसमध्ये जाण्याचा उपरोधिक सल्ला दिला। लक्ष्मण हाके म्हणाले, मनोज जरांगेच काय, त्यांचे वडील आले, स्वतः शरद पवारही आले, तरी ओबीसी आरक्षण कुणीच संपू शकत नाही। त्यांनी आपल्या आंदोलनाच्या बॅनरवर तुतारीचं चिन्ह टाकावं, त्यानंतर बारामतीच्या इशाऱ्यानुसार आंदोलन करावं। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे जरांगे नामक व्यक्तीच्या सांगण्यानुसार हैदराबाद गॅझेट, सातारा गॅझेट आणि बॉम्बे गॅझेट लागू करण्याचा प्रयत्न करत आहेत। त्यांना हा अधिकार कुणी दिला, त्यांना कायदा नावाची गोष्ट तरी कळते का, असा कटू सवालही लक्ष्मण हाके यांनी यासंबंधी उपस्थित केला। या माणसाच्या सूचनेनुसार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री GR काढतो, याची आम्हाला लाज वाटते। पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांच्या जम्मू काश्मीरबाबत केलेल्या वक्तव्यावरून वाद निर्माण झालाय। आसिफ म्हणाले होते की काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्स युतीप्रमाणेच त्यांना जम्मू काश्मीरमध्येही कलम 370 पुनर्स्थापित करायचे आहे। ख्वाजा यांच्या या वक्तव्यावर जम्मू काश्मीरचे भाजप प्रभारी आणि पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस तरुण चुग म्हणाले, राहुल गांधी आणि फारुख अब्दुल्ला पाकिस्तानची भाषा बोलतात, हे पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांच्या वक्तव्यावरून स्पष्ट झालंय। ते पाकिस्तानच्या तालावर नाचत आहेत। जम्मू काश्मीरमध्ये NC काँग्रेस पाकिस्तानचे बाहुले म्हणून काम करतात।
जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्स एकत्र लढत आहेत, तर आमची सत्ता आली तर कलम 370 परत आणू, असं फारुख अब्दुल्ला म्हणाले होते. पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ पाकिस्तानी वृत्तवाहिनी जिओ न्यूजवर बोलत होते. पाकिस्तानी पत्रकार हमीद मीर यांनी ख्वाजा यांना विचारलं की जम्मू काश्मीरमध्ये कलम 370 आणि 35A पुनर्स्थापित करण्यावर पाकिस्तान आणि नॅशनल कॉन्फरन्स काँग्रेस युतीचं एकमत आहे का? ख्वाजा आसिफ यांनी नक्कीच उत्तर दिलं होतं, ही आमचीही मागणी आहे. जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फरन्स काँग्रेस आघाडी सत्तेवर आल्यास कलम 370 परत येऊ शकतं, असा दावाही पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांनी केला. ख्वाजा म्हणाले, मला वाटतं ते शक्य आहे. सध्या तिथं नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेसला मोठं महत्त्व आहे. खोऱ्यातील लोकसंख्या या मुद्द्यावर खूप प्रेरित आहे आणि कॉन्फरन्स सत्तेवर येण्याची शक्यता आहे. तो त्यांनी निवडणुकीचा मुद्दा बनवलाय. चिंचवड विधानसभा मतदारसंघातील दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या अकाली निधनानंतर त्यांच्या पत्नी अश्विनी जगताप या पोटनिवडणुकीत विजयी होऊन आमदार झाल्या. मात्र यंदाच्या निवडणुकीत त्यांचे दीर आणि भाजपचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष शंकर जगताप यांना तिकिटासाठी पसंती देण्याच्या हालचाली सुरू झाल्यात. त्यामुळे नाराज झालेल्या अश्विनी जगताप यांना गळास लावण्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार गटाने हालचाली सुरू केल्यात. त्यामुळे लवकरच त्या तुतारीच्या वाटेवर जाणार का, याबाबत राजकीय उलटसुलट चर्चा सुरू झाल्यात. पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला आधी समजला जात होता, परंतु भाजपने दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप आणि आमदार महेश लांडगे यांच्या सहकार्याने सदर शहरात मनपा हाती घेत विधानसभेला देखील चिंचवड भोसरी मतदारसंघावर वर्चस्व निर्माण केला. लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर त्यांचे भाऊ शंकर जगताप निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते, परंतु त्यांची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समजूत काढत पुढील वेळी तुमच्याबाबत विचार केला जाईल असं सांगत अश्विनी जगताप यांना तिकीट देऊन निवडून आणलं. त्यानंतर शंकर जगताप यांना पक्षाचे शहराध्यक्ष देखील बनवले. यंदा विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी ते इच्छुक असून त्या दृष्टीने प्रयत्न करतात. परंतु एकाच घरात 2 जणांना तिकीट मिळणं अशक्य असल्यानं अश्विनी जगताप वेगळा मार्ग निवडू शकतात, अशी चर्चा रंगली आहे. नुकतेच पिंपरी चिंचवड शहरातील अजित पवार गटाचे अध्यक्ष अजित गव्हाणे यांच्यासह माजी नगरसेवक यांना शरदचंद्र पवार गटात सामील करून घेण्यात आलंय. राज्यात एकीकडे मराठा आरक्षणाचा प्रश्न जोर धरत असताना दुसरीकडे अंतर्गत हालचाली वाढल्या असल्याचं दिसून येत आहे. त्यातच मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील यांचे मोठे बंधू भाऊसाहेब जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. यावेळी आपल्या विविध मागण्यांसाठी भाऊसाहेब जरांगे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन देखील सादर केलं. भाऊसाहेब जरांगे पाटील यांनी त्यांच्या प्रश्नासंदर्भात मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या निमित्त आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेतल्याची माहिती आता समोर आली आहे. मागण्या मान्य झाल्या नाही तर उपोषणाला बसण्याचा इशाराही त्यांनी या निवेदनात दिलाय. शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी त्यांनी हे निवेदन दिलं असून यामध्ये जायकवाडी प्रकल्पातील पाणी सिंदफणा नदीपात्रात सोडण्यात यावं अशी मागणी भाऊसाहेब जरांगे पाटील यांच्या वतीनं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे करण्यात आली आहे. भाऊसाहेब जरांगे पाटील हे बीड जिल्ह्यातील साक्षाळ, पिंपरी या गावांमध्ये वास्तव्यास आहेत. ते मनोज जरांगे पाटील यांचे मोठे बंधू आहेत. मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी 6व्यांदा उपोषणाला बसलेत, तर त्यांचे मोठे भाऊ भाऊसाहेब जरांगे हे आता शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी पुढे आलेत. शेतकऱ्यांसाठी जायकवाडी धरणातून पाणी सोडण्यात यावं अशी मागणी त्यांनी केली आहे. मनोज जरांगे पाटील यांनी देखील शेतकऱ्यांच्या प्रश्नावर राज्य सरकारला घेरणार असल्याचं जाहीर केलं होतं. मात्र त्यांनी पुन्हा एकदा आपला मोर्चा मराठा समाजाच्या आंदोलनाकडे वळवला, तर भाऊसाहेब जरांगे हे शेतकऱ्यांसाठी आंदोलनाचा इशारा देत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या फेसबुक पेजचे खोटे स्क्रीनशॉट काढून समाज माध्यमांवर जाणीवपूर्वक फेक न्यूज पसरवणाऱ्यांवर सायबर क्राईम अंतर्गत गुन्हे नोंद करून संबंधितांवर कडक कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस आणि कोषाध्यक्ष आमदार शिवाजीराव गर्जे यांनी केली आहे. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अधिकृत फेसबुक पेजचे खोटे स्क्रीनशॉट काढून समाज माध्यमांवर जाणीवपूर्वक प्रतिमा हनन करण्याचा प्रकार सुरू आहे. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या फेसबुक पेजबाबतचे ते वृत्त निराधार, धांदात खोटे, खोडसाळपणाचे आहे असंही शिवाजीराव गर्जे यांनी म्हटलंय. गेल्या 1.5 महिन्यांपासून उपमुख्यमंत्री अजितदादा पवार महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत.
जनसन्मान यात्रेच्या माध्यमातून ते समाजातील विविध घटकांशी संवाद साधतायत. तसंच लाडकी बहीण योजनेसह महायुती सरकारच्या विविध योजनांची माहिती चांद्यापासून बांद्यापर्यंत पोहोचवत आहेत. त्यांच्या जनसन्मान यात्रेला राज्यभरात भरघोस प्रतिसाद मिळतोय. त्यामुळे काही जणांना पोटशूळ उठला असून ते जाणीवपूर्वक अजित पवार यांची प्रतिमा डागाळण्याचा प्रयत्न करतायत. असाच प्रकार आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अधिकृत फेसबुक पेजबाबत घडलाय. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या फेसबुक पेजचे खोटे स्क्रीनशॉट काढून ते समाज माध्यमांमधून फिरवण्यात येत आहेत. तसंच या प्रकरणाची कोणतीही खातरजमा न करता काही इलेक्ट्रॉनिक आणि सोशल मीडियावरील माध्यमांनी याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलंय. ही बाब अत्यंत खेदजनक आहे. माध्यमांनी प्रत्येक गोष्टीची खातरजमा करून वृत्त प्रसिद्ध करणं अपेक्षित होतं, असंही शिवाजीराव गर्जे यांनी म्हटलंय.